तर मला हा 2004 पासून पोटाचा त्रास होता. मी काही पण खाल्लं तर पोट असं गॅस पकडायचं, गच्च व्हायचं आणि ते जड लागायचं. त्रास इतका वाढत गेला की पाणी पिलं तरी त्याच्या उलट्या व्हायला लागल्या वगैरे. त्यासाठी मी खूप उपचार घेतले. आपला 20 वर्षाचा दोष डॉक्टरांनी एका विरेचन कर्म म्हणजे पंचकर्माच्या ट्रीटमेंटमध्ये घालवला. नमस्कार, मी किसन सानप. सध्या मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस करत आहे. मला पोटाची तकलीफ होती, पोटाचा त्रास होता मेजर. तर मला हा 2004 पासून पोटाचा त्रास होता. तेव्हा मी कॉलेज जीवनात होतो. तर पोटाचा इतका त्रास होता की मी काही पण खाल्लं तर पोट असं गॅस पकडायचं, गच्च व्हायचं आणि ते जड लागायचं. तो कालांतरे तो त्रास इतका वाढत गेला की पाणी पिलं तरी त्याच्या उलट्या व्हायला लागल्या वगैरे. तर त्यासाठी मी खूप उपचार घेतले. इवन तो मी पोटाची एंडोस्कोपी केली, त्यात पण काही सापडलं नाही डॉक्टरांना एंडोस्कोपी केल्यानंतर. परंतु ते माझा प्रॉब्लेम काही क्लिअर होत नव्हता. मी नाशिक, पुणे बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली. आयुर्वेदिकची पण ट्रीटमेंट 2-3 हॉस्पिटल घेतली. नाशिकमध्येच 2-3 ठिकाणी आयुर्वेदिक, संगमनेरला आयुर्वेदिक हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतली. पंचकर्म केलं, आयुर्वेदिकच्या सर्व टॅबलेट खाल्ल्या. पंचकर्माचा 15 दिवसाचा कोर्स केला, पण मला पाहिजे तसा फरक पडला नाही. ते चालू होतं तोपर्यंत फरक पडला. त्यानंतर जी तकलीफ आहे, पोटाची जी गॅस धरणं, पोट जड वाटणं, 2-2 दिवस पोट साफ न होणं, कधी खूप वेळा पोट साफ व्हायला जायला लागायचं, कधी 2-2 दिवस होत नाही, तर ही तकलीफ चालू होती. तर असंच एक दिवस मी मोबाईलवर हे फेसबुक बघत असताना मला रोहती आयुर्वेदचं नाव दिसलं आणि तिथं मी त्याच्यावर क्लिक केली. त्यानंतर असं मी ठरवलं की हा आपण एकदा शेवटचा ट्राय करायला काय हरकत आहे. तर मी शेवटचा ऑप्शन म्हणून इथं रोहती आयुर्वेद हे हॉस्पिटल निवडलं. मी असं ठरवलं होतं की समजा याच्यानंतर फरक नाही पडला तर हा आजार आपल्याला कायम आयुष्यभर घेऊन बरोबर चालायचं, कारण हा माझा शेवटचा मी एक चान्स दिलेला होता. तर मी इथं येऊन डॉक्टरांना भेटलो. तर त्यांनी माझे सगळे प्रॉब्लेम विचारले. तर मग त्यांनी मेडिसिन दिल्या. पहिल्यांदा सुरुवातीला 1 महिना 15 दिवसाच्या मेडिसिन दिल्या. त्यानंतर दुसऱ्या फॉलोअपला आल्यानंतर त्यांनी मला विरेचन कर्मबद्दल सांगितलं. मी ती विरेचनची ट्रीटमेंट केली. डॉक्टरांनी सांगितलेलं सर्व पथ्य मी कडेकोट पद्धतीने पाळले. कुठंही त्यामध्ये डेव्हिएशन केलं नाही. आणि विरेचन कर्म झाल्यानंतर जे माझ्या बॉडी हलकी झाली आणि वजन माझं ट्रीटमेंट घ्यायच्या अगोदर 70 ते 71 किलो होतं. तर विरेचन झाल्यानंतर माझं वेट 64-65 किलोच्या आसपास झालं. आणि आज वर्ष झालं त्या ट्रीटमेंटला, तर माझं वजन 64-65मध्ये 66पर्यंत गेलं होतं. ते 64 झाल्यानंतर 2 किलो वजन वाढलं होतं. साधारणतः ते साहजिक आहे. तर आता परत मी एकदा डॉक्टरांना भेटलो, तर परत ट्रीटमेंट चालू केली. तसं मला आता पोटाची काही तकलीफ नव्हती. डॉक्टर बी बोलले जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो तशी बॉडीची एकदा सर्व्हिसिंग पाहिजे. तर मी पण विचार केला की आपला 20 वर्षाचा दोष डॉक्टरांनी एका विरेचन कर्म म्हणजे पंचकर्माच्या ट्रीटमेंटमध्ये घालवला. थोडाफार राहिला असेल तर आपण पुन्हा एकदा विरेचन कर्म करून घेऊ आणि तो राहिलेला पण दोष निघून जाईल. त्या पद्धतीने ते मी केलेलं. ह्या वेळेस पण माझं वजन कमी झालं, शरीर हलकं झालं आणि माझं पोटाची तक्रारी गेलेल्या. आता मला असं वाटतंय की माझ्या पोटाच्या तक्रारी मुळापासून नष्ट झालेले आहे आणि आता मला भूक पण जाणवते. याच्या अगोदर मला भूक लागते हे प्रकार कळत नव्हता. फक्त जेवण करायच्या टायमिंग आपण जेवण करायचो. दुसरी गोष्ट, हॉस्पिटलची जे ट्रीटमेंट देण्याची पद्धत आणि इथला जो स्टाफ आहे खूप सपोर्टिव्ह आहे आणि त्यांचा जो फॉलोअप आहे खूप छान फॉलोअप घेतात. इथला जो स्टाफ आहे तो खूप म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत किंवा डॉक्टर हे जे बोलतात यांच्या बोलण्यानेच माणसाचा 50% आजार बरा झाल्यासारखं वाटतं. तर मी रोहती आयुर्वेदचे आणि डॉक्टर आणि इथल्या सर्व स्टाफचे आभार मानतो.